भव्य ओव्हरआर्म क्रिकेट लीग स्पर्धेचं ऑर्गनायझेशन केलेलं आहे। या स्पर्धेचा कालावधी दिनांक 10, 11, 12 आणि 13 रोजी या संपूर्ण स्पर्धेचं ऑर्गनायझेशन केलेलं आहे। या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचा पारितोषिक रोख रक्कम 30,000 रुपये, द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक रोख रक्कम 20,000 रुपये आणि त्याचबरोबर आकर्षक असे प्राइजेस देखील आहेत आणि मालिकावीरसाठी देखील सायकल आहे। या स्पर्धेमध्ये जे इच्छुक संघ असतील त्यांना जर का आपला या ठिकाणी बघा प्रवेश निश्चित करायचा असेल तर आमचे संपर्क प्रमुख विलाजी मोरे सर, अविनाश तांबे सर, जतीनजी सालगावकर सर, राम जागडे सर, तेजसजी पवार सर आणि त्याचबरोबर सरी मोहिते, आवाज सर्वांकडे तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये की आम्ही खेळण्यासाठी इच्छुक आहोत आणि लवकरात लवकर आपल्या नावाची नोंदणी करा। 10, 11 आणि 12 एप्रिलला अगदी गाव टू गाव या फॉर्मॅटनुसार स्पर्धा ठेवली जाईल आणि 13 एप्रिलला बरोबर ओपन लॉट्स पद्धतीनं ही स्पर्धा ठेवली जाईल आणि 7 एप्रिल पर्यंत आपला प्रवेश निश्चित करणं हे बंधनकारक राहील आणि प्रवेश निश्चित करत असताना आपल्याला ॲडव्हान्स फी जी 1,000 रुपये आमचे या ठिकाणी संपर्क प्रमुख आहेत त्यांच्याकडे आपल्याला जमा करावी लागेल। एक मोठा फेस्टिवल असेल येणाऱ्या 10, 11, 12 आणि 13 एप्रिलला ही संपूर्ण स्पर्धा ऑर्गनाइज केलेली आहे। चला मॅच कडे जाऊयात, जिथे एका बाजूला आपण पाहायला गेलं तर आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर ही संपूर्ण स्पर्धा अगदी यशस्वीरित्या दापोली चॅम्पियन्स लीग आपण ही स्पर्धा पाहतोय। दापोली चॅम्पियन्स लीग 2025 पर्व 3 मुख्य प्रायोजक सौ साधनाताई बाळासाहेब बोत्रे मॅडम यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं ऑर्गनायझेशन सहप्रायोजक शीतल लोढा फाउंडेशन, आयोजक शेखर आग्रे सर, साईराजे देसाई सर, बाबा पवार, नवाजबाई फकी आणि यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं ऑर्गनायझेशन केलेलं आहे। दुसरी मॅच राजवीर 11 आणि त्याचबरोबर चिपर नेटवर्क सॅम बाहेर येईल, समीर सावंत मैदानाच्या बाहेर येतो, यष्टी उद्ध्वस्त करून टाकलाय, फलंदाजाला तैस केलेला आहे आणि त्याच्यानंतर कॉमेंट्री बॉक्स मध्ये थोडंसं चेंजेस करूयात। आपण जाऊयात समालोचन क्षेत्रातील एक नवीन आवाज म्हणजेच विशाल गडवडी यांना। हॅलो, हॅलो, धन्यवाद सर। निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी छत्रपतींना त्रिवार अभिवादन करून मी युवा समालोचक विशाल गडवले आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आपण पाहतोय दापोली चॅम्पियन्स लीग सीझन 3 आणि या तिसऱ्या पर्वामध्ये मी तुम्हाला थेट घेऊन जातो या दुसऱ्या सामन्याकडे, अर्थातच झीवर नेटवर्क आणि राजवीर 11 या दोन संघांमध्ये ही लढत पाहतोय। एकंदरीत गेल्या 2 यशस्वी पर्वानंतर हा तिसरा पर्व आपण पाहतोय। अगदी या पर्वाची चातकापरी लोक आतुरतेने वाट पाहत होते, सर्व क्रीडा रसिक, सर्व खेळाडू। क्षमस्व पर्व दुसऱ्यामध्ये आपण सर्वांचं स्वागत करतो। यावेळेस हलक्यातने फ्लिक केले, एक सिंगल आणि सिंगल प्राप्त केली जाईल दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून, स्ट्राइक रोटेट होते आणि आपण पाहतोय चॅम्पियन्स लीग सीझन 3 ही स्पर्धा सीझन 2 आणि या दुसऱ्या पर्वामध्ये एकंदरीत हा सामना राजवीर 11 आणि झीवर नेटवर्क
हो यावेळेस सलक्या हाताने फ्लिक करण्याचे प्रयत्न झालेत आणि कॅच आउट आपण पाहतोय. पहिलाच समीर सावंत माघारी परतल्यानंतर दुसरी विकेट आणि दुसरा खेळाडू माघारी परततोय. प्रसन्न गुरव यावेळेस हलक्या हाताने फ्लिक करण्याचे प्रयत्न झाले. निश्चितच फटका फसला गेला. बॅटची लिडिंग एज घेतली गेली आणि आपण पाहतोय सर्कल मध्ये तिकडे क्षेत्ररक्षक तैनात असताना तो मात्र कोणत्याही प्रकारची यावेळेस चूक नाही करत आहे. प्रसन्न मात्र यावेळेस माघारी परततोय. डगआउट मध्ये सध्याच्या घडीला तो मात्र विश्रांती करताना पाहायला मिळेल. आणि यानंतर आपण पाहतोय एक नवोदित फलंदाज खेळपट्टीकडे मार्गस्थ होत असताना रामा खेडेकर यांना आपण पाहतोय. एक नवोदित फलंदाज म्हणून त्यांच्यावरती जबाबदारी असेल यावेळेस. समीर माघारी परतला होता आणि तदनंतर आपण पाहतोय प्रसन्न याचा सुद्धा फटका जो होता ना बॅटची लिडिंग एज घेतली गेली. फटका फसला गेला. कॅच आउट झाला आणि तदनंतर आपण पाहतोय रामा खेडेकर यांना. राजवीर 11 आणि झीवर नेटवर्क या दोन संघांमध्ये ही लढत चालू असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे एंड्स कडून गोलंदाजी करत असताना पहिल्या षटकामध्ये जवळपास 2 विकेट आल्यानंतर यावेळेस एक मोठा फटका येतोय. षटकाराच्या रूपी या धावा आल्या जोडल्या गेल्यात 6 धावा. धावफलक आपण पाहतोय पुढे सरसावत असताना जाऊन थेट पोहोचेल 9 या आकड्यावरती. खर तर 2 विकेट माघारी परतल्यानंतर एक मोठा फटका आपल्याला या चेंडूवरती पाहायला मिळाला. रामा खेडेकर यावेळेस पहिल्या चेंडूचं स्वागत अगदी मोठ्या फटक्याने केलं गेलं आहे. ज्या अर्थाने आपण पाहतोय फलंदाजासाठी करण्यासाठी ते दाखल झाले आणि एक नवोदित फलंदाज म्हणून आणि पहिला चेंडूवरती प्रहार करण्यात आले. षटकार स्वरूपी 6 धावा प्राप्त केल्या. यावेळेस शॉर्ट लेनची डिलिव्हरी आपण पाहतोय फक्त आणि फक्त सिंगल असेल. स्ट्राईक रोटेट होईल आणि पहिला 6 खेळ संपुष्टात. पहिल्या 6 मध्ये आपण एकंदरीत जर पाहायला गेलो 2 विकेट माघारी परत नंतर तब्बल 10 धावा जोडल्या गेल्या धावफलकीवरती. तुम्ही सर्वजण पाहताय दापोली चॅम्पियन्स लीग सीझन 2 आणि या पर्वामध्ये हा दुसरा सामना. एकंदरीतच या दोन संघांमध्ये ही भिडत आपण पाहतोय. राजवीर 11 असेल आणि तदनंतर त्यांच्या विरोधात झीवर नेटवर्क या दोन संघांमधील ही लढत. एकंदरीत पहिल्या 6 खेळ संपुष्टात आल्यानंतर 2 विकेट तर माघारी परतल्या होत्या आणि या 2 विकेट माघारी परतल्यानंतर तब्बल आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती धावसंख्या जाऊन पोहोचले 10 या आकड्यावरती. आणि यस आपण पाहतोय मॅन फ्रॉम वनौसी पिंटा तेरेकर यावेळेस गोलंदाजी ट्रॅक वरती षटक क्रमांक 2 त्यांच्या खांद्यावरती जबाबदारी दिली जाते संघटकांच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये 10 धावा तर जोडल्या गेल्यात. 2 विकेट माघारी परतलात आणि यावेळेस स्ट्रायकिंगला रामा खेडेकर असतील. यावेळेस साफ्ट्राकर चेंडू हलक्या हाताने फ्लिक करण्याचे प्रयत्न झाले. ड्राईव्ह करण्याचे प्रयत्न झाले. त्यांनी चेंडू सरळ सीमारेषा उलांडतोय. येतोय एक ब्रँडेड चौकार 4 धावांकरिता. रामा खेडेकर पहिल्याच षटकामध्ये आल्या षटकार ठोकला होता आणि तदनंतरच या पहिल्याच चेंडूचं स्वागत आपण पाहतोय तर चौकाराने केलंय. अर्थातच काय ज्या प्रकारे फलंदाजी करणे आहे ना त्यांचा हेतू आहे ना त्या हेतूनेच ही फलंदाजी सुद्धा केली जाते. पहिल्या चेंडूवरती चौकार तर प्राप्त केलाय पिंट्या तेरेकर. यावेळेस आपण पाहतोय राऊंड द विकेट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे एंड्स कडून गोलंदाजी होत असताना यावेळेस आपण पाहतोय वाईच्या स्वरूपात ही धाव सुद्धा जोडली जाईल धावफलकेवरती. स्ट्राईक रोटेट होईल आणि यावेळेस शैलेश जालगावकर यावेळेस स्ट्रायकिंगला येतील.
धावफलक जाऊन पोहोचलेले आहे स्कोर कार्ड वरती 15 या आकड्यावरती. स्ट्रायकिंगला शैलेश शालगावकर, दापोलीचा विराट कोहली म्हणून संबोधलं जातं. ओळख आहे या खेळाडूची, मोठे फटके तो सातत्याने खेळत असतो. यावेळेस पहिला चेंडू होता, निर्धाव चेंडू, हाफ ट्रॅकर चेंडू होता. बॅट आणि बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये आणि बिंदी चेंडू आलाय. यावेळेस पुन्हा एकदा हलक्या हाताने ड्राईव्ह करण्याचे प्रयत्न झालेत. एस वाईच्या स्वरूपात ऑफिशियलचा इशारा येतोय. ही एक धाव ऍड केली जाईल, जोडली जाईल धाव फलकेवरती. एकंदरीत जो मनसुबा होता मोठे फटके खेळण्याचे तो मात्र कुठेतरी असफल ठरतोय. सातत्याने मोठे फटके खेळण्याचे प्रयत्न झाले. या आधीचा फटका सुद्धा आपण पाहायला गेलो तर मोठा फटका खेळण्याचे प्रयत्न झाले. बॅट आणि बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचा संपर्क त्या ठिकाणी सुद्धा नव्हता आणि त्याचीच पुनरावृत्ती यावेळेस आपल्याला पाहायला मिळाली. पिंटा तेरेकर यावेळेस कम बॅक करून देतोय. बघा 2 चेंडू निर्धाव हाताळल्यानंतर तिसरा हा सुद्धा चेंडू आपण पाहतोय. पुन्हा एकदा बॅट आणि बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये. परंतु पहिले जे 2 चेंडू होते शैलेश जळगावकर समोर खेळत असताना यावेळेस मात्र रामा खेडकर खेळतायत. पिंटा तेरेकर मॅन फ्रॉम वनौसी व यावेळेस आपण पाहतोय अगदी खोदून काढण्याचे प्रयत्न झालेत. चेंडू ट्रॅव्हल होत असताना त्या ठिकाणी अडवलं सुद्धा जाते. अचूक थ्रो करतील आणि तोपर्यंत अगदी सहजरित्या या 2 धावा सुद्धा कंप्लीट केल्या जात आहेत. 2चा खेळ संपुष्ट झालाय. अर्थातच 12 चेंडूंचा खेळ संपुष्ट झालाय आणि तब्बल या 12 चेंडूमध्ये आपण जर स्कोर कार्डवरती धावसंख्या जर पाहायला गेलो तर जाऊन थेट पोहोचले 18 या आकड्यावरती. बघा पहिल्या 12 मध्ये 18 तर जोडल्या गेल्या धावफलकेवरती. निश्चितच स्कोर कार्ड वरती आपण जर प्रति ओव्हर सरासरी जर पाहायला गेलो एकंदरीत 9 सरासरीने या धावा तर जोडल्या गेल्यात आणि एकंदरीत पॉवर प्लेचे हे 2 षटक निश्चितच संपुष्टात आल्यानंतर यावेळेस मोठे फटके निश्चितच आपल्याला पाहायला मिळू शकतात. खरं तर पॉवर प्लेच्या ज्या ओव्हर्स होत्या त्या मात्र क्रॅक करण्यात हे दोन्ही फलंदाज मात्र या ठिकाणी यशस्वी ठरलेत. रामा खेडेकर असेल, शैलेश जळगावकर असेल, एकंदरीत 2 विकेट माघारी परतले होते. एक महत्त्वपूर्ण जो खेळाडू होता समीर सावंत तो मात्र माघारी परतला होता. अगदी क्लीन बोल्ड झाला होता आणि तदनंतर प्रसन्न गुरव ते सुद्धा माघारी परतल्यानंतर या 18 धावा तर अगदी यशस्वीरित्या जोडल्या गेल्या धावफलकेवरती. आणि यावेळेस आपण पाहतोय षटक क्रमांक 3 समीर वरती जबाबदारी दिली जाते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे एंड कडून ही गोलंदाजी होत असताना आपण पाहतोय राऊंड द विकेट गोलंदाजी केली जाईल आणि समोर असेल शैलू व यावेळेस साफ ट्रॅकर चेंडू आपण पाहतोय. बॅट आणि बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये. सिंगल घेण्याचे प्रयत्न झाले आणि निश्चितच आपण पाहतोय बाईच्या स्वरूपात या धावा असतील जोडल्या जातील. एकंदरीत पुन्हा एकदा मोठा फटका फसला जातोय. सातत्याने फटकेबाजी करण्याचे प्रयत्न सुद्धा होत आहेत शेलूच्या माध्यमातून परंतु निश्चितच अजून तो अयशस्वी ठरलाय. बॅट अजूनही त्याची बोलती मात्र झाली नाहीये. आणि यस वाईडचा इशारा असेल ऑफिशियलच्या माध्यमातून हा इशारा कळवला जातोय. वाईड +1 वाईडच्या स्वरूपामध्ये त्या धावा सुद्धा जोडल्या जात आहेत. एकंदरीत या 2 धावा धावफलकावरती ऍड सुद्धा केल्या जातील.
20 आकड्यावरती स्कोर कार्डवरती धावसंख्या जाऊन थेट पोहोचलेली असताना यावेळेस स्ट्रायकिंगला रामा खेडेकर, समोर असेल समीर. यावेळेस चीट करण्याचे प्रयत्न झालेत. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क सुद्धा नाहीये. पुन्हा एकदा आपण पाहतोय निर्धाव चेंडू येईल, डॉट बॉल येईल आणि बिंदी चेंडू आपण पुन्हा एकदा पाहायला गेलो तर ज्या ठिकाणी सरळ बॅटने धावाही जोडल्या जात होत्या, रन्स येत होते, परंतु त्या प्रकारे पुन्हा एकदा आपण पाहतोय लॉंग लेग परिसरामध्ये धुडकावून दिलाय, चेंडूला विरकावून दिलाय आणि त्या ठिकाणी थोडासा फंबल झालाय क्षेत्ररक्षक, परंतु तोपर्यंत अगदी सहजरित्या या 2 धावा सुद्धा कंप्लीट केल्या गेल्यात. आणि यस चांगली फील्ड सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ऑन फील्ड वरती क्षेत्ररक्षक तैनात असताना चांगल्या प्रकारे एफर्ट्स दिले जातात आपल्या संघाच्या बाजूने. खरं तर राजवीर 11 आणि झीवर नेटवर्क या 2 संघांमध्ये लढत यावेळेस बॅकफुटला जाऊन पंच करण्याचे प्रयत्न झालेत. सिंगल असेल या सुद्धा चेंडूवरती. एकंदरीत धावफलकीचा जर आपण विचार करायला गेलो या 2 संघांमधील भिडत चालू असताना प्रथमतः राजवीर 11 हे फलंदाजी करत असताना 23 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचलेली असताना समोर सवीर असेल आणि यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचे प्रयत्न झालेत. लॉंगॉनच्या दिशा दाखवली गेली चेंडूला आणि तोपर्यंत अगदी सहजरित्या या 2 धावा सुद्धा कंप्लीट केल्या गेल्यात. सातत्याने जो धाव फलक आहे तो मात्र पुढे नेण्याचे प्रयत्न आणि धावा जोडण्याचे प्रयत्न या दोन्ही फलंदाजांच्या मार्फत केले जात आहेत. आपण सर्वजण पाहतोय दापोली चॅम्पियन्स लीग सीझन 2 आणि या दुसऱ्या पर्वामध्ये हा चालू असलेला दुसरा सामना. एकंदरीत या 2 संघांमध्ये ही लढत या रखरखत्या उन्हामध्ये दापोलीच्या हिस्टोरिकल मैदानावरती यावेळेस फाईनच्या दिशेला फक्त आणि फक्त हलक्या हाताने दिशा दाखवली आहे आणि चेंडू ट्रॅव्हल झालाय 4 धावांकरिता. पुन्हा एकदा आलाय ब्रँडेड चौकार शैलूच्या बॅटमधून. एकोणतीस धावा तर धावफलकीमध्ये जोडल्या गेल्यात. तिसरं षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय 29 धावा आल्यात. येणारा हा शेवटचा चेंडू संभाव्यता असेल यावेळेस विरकावून देण्याचे प्रयत्न झाले. चेंडू हवेत आहे आणि कॅच आउट सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला. शैलेश जळगावकर याची पारी मात्र या ठिकाणी संपुष्ट झाले. फटका फसला आणि निश्चितच कॅच आउट झालाय. व 3चा खेळ संपुष्ट झालाय आणि 3 मध्ये एकंदरीत आपण पाहतोय 29 धावा या स्कोर कार्डवरती जोडल्या गेल्यात. आणि आपण पाहतोय क्रमांक 4 वरती एक नवोदित फलंदाज यावेळेस दाखल होत असताना राजवीर 11 या संघाच्या वतीने अरबाज. खरं तर 3ऱ्या क्रमांकाच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती निश्चितच फटका फसला गेला. बॅटची लिडिंग एज चेंडू दीर्घकाल हवेत असताना यावेळेस स्वतःच्या फॉलो थ्रू वरती जाऊन अगदी कोणत्या प्रकारची चूक न करता कॅच मात्र चांगल्या प्रकारे कॅच तिकडे पकडला गेला. आणि यावेळेस आपण पाहतोय शैलेश जळगावकर या ठिकाणी त्यांची बारी संपुष्ट झाली आणि नवोदित फलंदाज यावेळी दाखल होत असताना नाव असेल अरबाज. आणि हेच आम्हाला सुद्धा सांगितलं जातंय या हंगामामध्ये चांगल्या फॉर्म मध्ये हा फलंदाज हा खेळाडू सध्याच्या घडीला खेळत आहे आणि निश्चितच हा फॉर्म सुद्धा या लीग फॉर्मॅटमध्ये खेळत असताना तो दाखवेल. त्याच्या माध्यमातून तशा प्रकारची फलंदाजी सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल, यात कोणत्याही प्रकारची शंका नसेल. यावेळेस सॉफ्ट ट्रॅकर चेंडू फक्त आणि फक्त दिशा दाखवली गेली आहे. गॅप मध्ये ढकलण्याचे प्रयत्न झालेत हलक्याने. फक्त आपण पाहतोय हा फटका खेळला गेला आणि या फटक्यावरती सुद्धा फक्त आणि फक्त 2 धावा ऍड केल्या जातील. 31 धावा तर धावफलकावरती जोडल्या गेल्यात. आपण एकंदरीत हा सामना जर पाहायला गेलो तर चांगल्या प्रकारची धावमजल सध्याच्या घडीला उभी केली जाते दोन्ही फलंदाजांच्या मार्फत. यावेळेस अक्षरशः खोदून काढण्याचे प्रयत्न झालेत. सिंगल घेतली गेली आहे. दुसरीचे प्रयत्न सुद्धा झालेत आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय या 2 धावा सुद्धा अगदी यशस्वीरित्या परिपूर्ण केल्या गेल्या दोन्ही फलंदाजांच्या मार्फत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे एंड्स कडून ही गोलंदाजी होत असताना
पिंट्या अतेरेकर यांना पाहतोय. हे दुसरं षटक हाताळण्यासाठी त्यांच्यावरती जबाबदारी दिली गेली आहे आणि चांगल्या प्रकारची गोलंदाजी ते सध्याच्या घडीला हाताळतात आपल्या संघासाठी. हो यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचे प्रयत्न झालेत मिड विकेटच्या दिशेला. तिकडे क्षेत्ररक्षक तैनात असताना तो मात्र चेंडूला रोकेल, अचूक थ्रो करेल तोपर्यंत आपण पाहतोय. स्ट्राईक सुद्धा रोटेट केली जाते दोन्ही फलंदाजांमार्फत, सिंगल सुद्धा प्राप्त केली जाते. सिंगल डबलनी निश्चितच धावफलक पुढे नेण्याचे सातत्याने प्रयत्न केले जात आहेत दोन्ही फलंदाजांच्या मार्फत. ही स्पर्धा आपल्याला भेटीला आली आणि निश्चितच या स्पर्धेचा आपण अनुभव घेतोय. सध्याच्या घडीला दापोलीतील एक अग्रनामांकित स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेकडे पाहिलं जातं अर्थातच दापोली चॅम्पियन्स लीग सीझन 2. यावेळेस समोरच्या दिशेला आपण पाहतोय फटका खेळला गेला आणि या सुद्धा चेंडूवरती फक्त आणि फक्त सिंगल असेल. अचूक गोलंदाजी यावेळेस आपल्याला पिंट्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. ज्या ठिकाणी रामाखेडेकर असतील सातत्याने मोठे फटकेबाजी तो खेळत असतो, परंतु यावेळेस कुठेतरी थांबवलं गेलंय, रोखलं गेलंय, जखडून ठेवण्याचे प्रयत्न झालेत आणि यावेळेस आपण पाहतोय काऊ कॉर्नरच्या अगदी डोक्यावरून भिरकावून लावलाय एक ब्रँडेड षटकार 6 धावांकरिता. ज्या ठिकाणी शांत राहिला होता खूप सारे चेंडू, परंतु यावेळेस मात्र एक मोठा फटका केलाय 6 धावांकरिता. रामा खेडेकर यावेळेस ऑन फायर झालेत. ज्या ठिकाणी खराब चेंडू म्हणता येणार नाही, चांगल्या प्रकारचा चेंडू होता, परंतु त्या चांगल्या चेंडू सुद्धा वरती प्रहार करण्यात यशस्वी ठरलेत रामा खेडेकर. यावेळेस पुन्हा एकदा बॅक टू बॅक अगदी दूर दूर वरती पाठवून दिलाय चेंडूला. ज्या वेगाने आला त्याच्या दुप्पट वेगाने मात्र आपण पाहतोय बाउंड्री लाईन पार करून दिला. नाव असेल रामा खेडेकर. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार आला मित्रांनो. धाव संख्या आपण जर पाहायला गेलो तर 47 या आकड्यावरती जाऊन पोहोचले आहे. रामा खेडेकर यांच्या बॅट मधून आपण पाहायला गेलो तर 2 ब्रँडेड षटकार बॅक टू बॅक आले होते. 47 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. आणि येस आपण एकंदरीत जर पाहायला गेलो तर पिंटा यांचा जो पहिला षटक होता त्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा दिल्या होत्या. एकंदरीत 6 धावा खर्चिक झाल्या होत्या आणि या दुसऱ्या षटकाचा जर आपण विचार करायला गेलो ना तर तब्बल 18 धावा यांच्या या षटकामध्ये लगावण्यात आल्यात. अर्थातच बॅक टू बॅक 2 षटकार सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले होते. त्यांच्या विरोधात आघात सुद्धा झाले होते. 47 धावा जोडल्या गेल्या धावफलकीवरती. राजीव इलेव्हन्स या संघाची आपण जर आकडेवारी पाहायला गेलो एकंदरीत 3 खेळाडू माघारी परतल्यानंतर रामा खेडेकर मात्र यावेळेस अगदी दणानून सोडतायत, फटकेबाजी करतायत, आतिषबाजी करतायत. आणि यावेळेस आपण पाहतोय शेवटचं षटक असेल. मनोज मोहिते यांच्या खांद्यावरती जबाबदारी दिली जाईल. समोर असेल अरबाज खोत. मगाशी सांगितलं गेलं अरबाज सध्याच्या हंगामामध्ये सध्याच्या सीझन मध्ये फॉर्म मध्ये आहे आणि निश्चितच हा फॉर्म सुद्धा यावेळेस सुद्धा या स्पर्धेमध्ये तो दाखवून देईल. यावेळेस आपण पाहतो यॉर्कर लेनची डिलिव्हरी, बॅट आणि बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये. पायच्या स्वरूपामध्ये धावा असेल, स्ट्राईक रोटेट जाईल आणि यावेळेस आपण पाहतोय रामा खेडेकर स्ट्राईक वरती येईल. समोर असेल मनोज मोहिते. शेवटचं षटक असेल आणि या शेवटच्या षटकातील येणारे निश्चितच आपण पाहायला गेलो तर 5 चेंडू शिल्लक असतील आणि या 5 चेंडूवरती निश्चितच मोठे फटके पाहायला मिळतील कारण रामा खेडेकर ऑन फायर आहे. यावेळेस स्विच हिट करण्याचे प्रयत्न झालेत. फटका तर फसला गेलाय. पंचांकडे लाऊड अपील सुद्धा केली जाते आणि यस थोडंफारच्या माध्यमातून निश्चितच चेक केलं जाईल.
आणि येस जी लाऊड अपील केली गेली ती निश्चितच थर्ड अंपायरच्या माध्यमातून फेटाळली जाते. यावेळेस नॉट आउट पॉपिंग क्रीजमध्ये अगदी व्यवस्थितरित्या सो बॅटर सुद्धा त्याची बॅट मात्र फोर्स झाली आहे आणि नॉट आउट दिले जात आहे. मनोज मोहिते यावेळेस समोर असेल रामा केडेकर. मगापासून जर आपण एकंदरीत जर पाहायला गेलो तर मोठे फटके सातत्याने तो खेळत होता. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचे प्रयत्न झालेत. पुन्हा एकदा आपण जर एकंदरीत जर पाहायला गेलो ना तर कमबॅक करून देतोय सध्याच्या घडीला मनोज आपल्या संघाला. मनोज मोहिते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या एंड्स करून ही गोलंदाजी होत असताना हे शेवटचं षटक असेल. यावेळेस फुल टॉस चेंडू आपण पाहतोय समोरच्या दिशेला भिरकावून दिलाय आणि चेंडू ट्रॅव्हल झालाय. वन बाउन्स चौकार येतोय पुन्हा एकदा ब्रँडेड चौकार. आणि आपण पाहतोय हा नो बॉल असेल अर्थातच एक फ्री हिटची डिलिव्हरी निश्चित असेल. एक सुवर्ण संधी असेल बॅटर्सला. समोर असेल रामा केडेकर. ज्या ठिकाणी निश्चितच थांबवलं गेलं होतं मनोज मोहिते यांच्या माध्यमातून ही गोलंदाजी करत असताना. परंतु यावेळेस आपण पाहतोय नो बॉलचा इशारा दिला गेला ऑफिशियलच्या माध्यमातून. एक फ्री हिटची डिलिव्हरी असेल एक सुवर्ण संधी असेल आणि निश्चितच अशा प्रकारे आपण जर एकंदरीत जर पाहायला गेलो तर राजीव 11 या संघाची मात्र या ठिकाणी स्कोअर कार्ड वरती 50 अर्थातच अर्धशतक परिपूर्ण झालंय. संघाची धावसंख्या जर आपण पाहायला गेलो स्कोअर कार्ड वरती तर तब्बल 54 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. संघाचं निश्चितच अर्धशतक लगावलं गेले स्कोअर कार्ड वरती. समोर असेल यावेळेस मनोज मोहिते. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचे प्रयत्न झालेत. बॅट आणि बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये आणि आपण पाहतोय पुन्हा एकदा बाईच्या स्वरूपामध्ये ही एक धाव सुद्धा पुन्हा एकदा जोडली जाईल. मनोज मोहिते सध्याच्या घडीला कमबॅक करून देतोय अरबाज कोहता सायकिंग वरती. येणारे 2 चेंडू शिल्लक असतील या षटकातील आणि कशा प्रकारे यांचा सामना केला जाईल स्वागत केले जाईल. एक मोठा फटका येईल का परंतु नाहीये. पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता एक बिंदी चेंडू आपण पुन्हा एकदा पाहतोय. अर्थातच जखडून ठेवण्याचे प्रयत्न सातत्याने गोलंदाजांच्या मार्फत केले जात आहे. नाव असेल मनोज मोहिते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे एंड्स कडून ही गोलंदाजी होत असताना चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपण पाहतोय. अचूक टप्पा आणि नियंत्रित गोलंदाजी. व यावेळेस आपण पाहतोय लॉंग ऑनच्या दिशेला मोठा फटका खेळण्याचे प्रयत्न झालेत आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक त्यानंतर तो पत्र फक्त आणि फक्त बघतच राहील कारण त्याच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल झालाय. षटकाराच्या स्वरूपामध्ये आपण पाहतोय या धाबा शेवटच्या चेंडूवरती जोडल्या गेल्या आणि अशा रीतीने फर्स्ट इनिंग ब्रेक्स आपण पाहतोय. पहिल्या 5 षटकांचा खेळ संपुष्ट आल्यानंतर एकंदरीत राजीव 11 या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. वर 61 धावा या धावफलकावरती जोडल्या गेल्या. अर्थातच काय प्रतिस्पर्धी संघ अर्थातच झीवर नेटवर्क या संघाला मात्र 62 धावांचा वाटला करावा लागेल. घेऊया थोडीशी विश्रांती आणि नंतर आपण थेट जाणार आहोत पुन्हा एकदा या सेकंड इनिंग्स कडे.
आणि चला त्यानंतर पुढील होणारी मॅच असेल फाटक डेव्हलपर्स आणि त्याचप्रमाणे साई स्पोर्ट्स या दोन संघाचे संघटक आपण या टॉस करून घेतोय इनिंग ब्रेक्समध्ये. माझा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण कोणत्याही प्रकारचा विलंब न लावता आपण टॉस बॉक्सकडे या. त्यानंतर पुढील होणारी मॅच या दोन संघांमध्ये खेळवण्यात येईल फाटक डेव्हलपर्स आणि साई स्पोर्ट्स. हरुचिक त्याचबरोबर दापोलीचा एक पहाडी आवाज बुलंद आवाज ज्यांच्या ठोको गुरु या डायलॉगनं संपूर्ण रसिक प्रेक्षक अगदी त्यांचं समालोचन ऐकण्यासाठी आतुरतेने वाट पाहत असतात. असे दी वॉइस ऑफ दापोली म्हणजे तेजस पवार सर यांचं आगमन झालेलं आहे. तेजस सर वेलकम. या तुमचं देखील दुपारच्या सत्रामध्ये मनापासून स्वागत. ही संपूर्ण स्पर्धा आपण पाहतोय तर दापोली चॅम्पियन्स लीग 2025 सीझन 2 मुख्य प्रायोजक महिला जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दापोली नगर पंचायत नगरसेविका आमच्या मार्गदर्शिका सन्माननीय सौ साधनाताई बाळासाहेब बोत्रे मॅडम, त्याचबरोबर सहप्रायोजक शीतल लोढा फाउंडेशन, आयोजक श्री शेखर आग्रे सर, साईराजी देसाई सर, बाबा पवार सर, नवाज भाई फकी यांच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेचं ऑर्गनायझेशन केलेलं आहे. तेजस सर एकंदरीत जर पाहायला गेलं तर सम्राट युवा सामाजिक संस्था दापोली यांच्या माध्यमातून देखील येणाऱ्या 10, 11 आणि 12 आणि 13 एप्रिल 2025 मध्ये बिगेस्ट फेस्टिवल दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये देखील त्या स्पर्धेचं ऑर्गनायझेशन करण्यात आलेलं आहे. त्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचं कॅश प्राइज रोख रक्कम 30,000, द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक रोख रक्कम 20,000 अशा प्रकारचे कॅश प्राइजेस देखील आहेत. ते संपूर्ण स्पर्धा ऑर्गनायझेशन देखील केलेली आहे. तेजस पवार सर आपल्या समोर तर जोडले जातील, परंतु जे ऑनलाईन रसिक प्रेक्षक देखील आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत त्यांचं देखील कौतुक प्रशंसा देखील आपल्याला करावी लागेल. आणि त्याचबरोबर हसन टिकले यांची देखील एक मोठी कमेंट आलेली आहे. कुवेत वरून हसन टिकले अगदी संपूर्ण स्पर्धा पाहत आहेत. गुड ऑर्गनायझेशन, टॉप क्लास लाईव्ह टेलिकास्ट, त्याचबरोबर खरंच बिग कॉंग्रॅच्युलेशन टू शेखर आग्रे सर अँड मॅनेजमेंट टीम. आणि त्याचबरोबर दापोलीकरांतील जे सर्व खेळाडू आहेत त्यांना ते मिस करतायत अशा प्रकारचे संदेश थेट कुवेत वरून ऑल टाइम माय फेवरेट प्लेअर म्हणजे हसन टिकले हे या संपूर्ण स्पर्धेचा आस्वाद कुवेत वरून स्पोर्ट्स टीम या चॅनलच्या माध्यमातून घेत आहेत. हसन टिकले तुमचं देखील मनापासून आम्ही स्वागत करतो या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आम्ही देखील तुम्हाला मिस करतोय कारण का जतीन सालगावकर सर यांच्या तालमीत घडणारा खेळाडू हसन टिकले या संपूर्ण स्पर्धेचा आस्वाद आज मात्र कुवेत मधून घेताना आपल्याला पाहायला मिळतील. त्याचबरोबर जाऊयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये थोडंसं चेंजेस असेल. दापोलीचा बुलंद आवाज मिस्टर ठोको गुरु यांच्याकडे आपण जातोय. याच दरम्यान आपण मैदानामध्ये जाऊया. गोलंदाजीला सज्ज होतोय, गोलंदाज असणार आहे तो गोलंदाज विवेक. यासाठी आपण बघूया टॉस साठी फाटक डेव्हलपर्स आणि साई स्पोर्ट्स दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी यायचं लवकरात लवकर. चला गोलंदाजीला सज्ज होता विवेक. स्ट्राईकला तो फलंदाज. चांगला चेंडू पॉइंटच्या दिशेने फटका मारतोय बघा. 1 बाउन्स जातोय 4 धावांसाठी. वा बाई वा गुरु ठोको. 4 धावांनी पहिला फटका बसतोय, जोरदार फटका बसतोय 4 धावांनी. धावसंख्या मात्र जोमाने वाढलेली आहे. बघूया आपण फाटक डेव्हलपर्स आणि साई स्पोर्ट्स दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी यायचंय. चांगली फटकेबाजी नक्कीच होते. चांगला फटका मारतोय पॉइंट दिशेने. पहिला आपण पाहिलं चौकार वसूल होतोय.
फाटक डेव्हलपर्स चला साई स्पोर्ट्स संघाचा कर्णधार इथं आलेला आहे. साई स्पोर्ट्सचा संघ अमेय पालकर नक्कीच इथे आलेला आहे टॉससाठी. फाटक डेव्हलपर्स जरा कृपया सहकार्य करा. आता मात्र पुन्हा चांगला चेंडू आहे, सुंदर चेंडू आहे, निर्धाव चेंडू आहे, धावसंख्या मात्र मिळत नाही. चांगली गोलंदाजी या जन्म होते ते विवेक याची. तर पहिल्या चेंडूवर आपण चौकार वसूल केला होता, त्यानंतर म्हटलं आता मात्र चांगला चेंडू, सुंदर चेंडू आहे. पुन्हा ते गोलंदाजीला सज्ज होतोय तो गोलंदाज विवेक. स्ट्राईकला तो फलंदाज सौरभ नाटेकर. मॅन फॉर्म भाटी. आता मात्र बघा झेल होतो काय, झेल टिपतोय का आणि झेल टिपतोय. पहिला मासा गाळाला बसलेला नक्कीच आहे, पहिला साडेसाती नक्कीच आहे, पहिला झटका पहिला मासा गाळाला बसलेला आहे नक्कीच. पहिला आपण झटका पाहिला तर गडी बाद होतोय तो सौरभ नाटेकरच्या स्वरूपात आपण पाहिलं तर पहिला झटका बसतोय. फाटक डेव्हलपर्स जरा कृपया आपला जो कर्णधार कृपया फाटक डेव्हलपर्स जतीन सागवर साहेब यांना विनंती करतो की टॉस साठी यायचं आहे. आता मात्र विवेक गोलंदाजी करतोय. नवीन बॅट्समन अय्याज अनेकर फलंदाजीला येतोय. अय्याज अनेकर मॅन फ्रॉम मुरुड. अय्याज फलंदाजीला आता मात्र सही आहे. गोलंदाजी सज्ज होतो तो विवेक. स्ट्राईकला पुन्हा एकदा अय्याज. आता मात्र पुन्हा चाल फटका मारतोय, बघूया. वाह भाई वाह गुरु ठोको का, वाह भाई वाह उडाया, जबरदस्त फटका, षटकार. 6 धावांनी जबरदस्त फटकेबाजी अय्याज करतोय. गोलंदाजी मात्र थोडीशी खराब होते ती विवेकची. अय्याज आला पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर षटकार मारतोय. जबरदस्त फलंदाजी या दरम्यान होते. आपण यांतर सामना आपण पाहणार आहोत की साई स्पोर्ट्स आणि फाटक डेव्हलपर दोन्ही संघाची खरेदी टॉस साठी यायचं आहे लवकरात लवकर. पण आता गोलंदाजी सज्ज होतोय विवेक. पुन्हा एकदा वा बाय वा गुरु, काय चालले फलंदाजी, जबरदस्त. पुन्हा एकदा षटकार, काय फलंदाजी होते, जबरदस्त फलंदाजी, षटकार. पुन्हा एकदा वा बाय वा गुरु ठोको, काय फलंदाजी जबरदस्त होते. अय्याज ऑन फायर होतोय. मॅन फ्रॉम मुरुड, काय फलंदाजी होते. 2 षटकांचा आपण खेळ संपतोय आणि धाव 1 षटकांचा आपण खेळ संपतोय. धावा झाल्यात त्या 18 धावा फलकावर लागल्यात. जबरदस्त फलंदाजी, अय्याज ऑन फायर होतोय. जबरदस्त फलंदाजी, नक्कीच चांगली फलंदाजी होते अय्याज कडून. मी पुन्हा एकदा सांगतोय की फाटक डेव्हलपरचे कर्णधार टॉस साठी यायचं आहे. जरा कृपया सहकार्य करा. आम्ही आले चला टॉस करून घ्यायचं आहे. जतीनजी आलेत. मकबूलभाई टॉस करून घ्यायचं आहे. पहिले षटक आपण पाहिलं तर 18 धावा फलकावे लागल्यात. चांगली गोलंदाजी म्हणता येणार नाही, खराब गोलंदाजी. सनी सुद्धा आमच्या सोबत जोडले जाणार नक्कीच आहेत. गोलंदाजीला आपण नवीन गोलंदाज येतोय अरमान. आपण पाहिलं तर 18 धावा पहिल्या षटकामध्ये लागले आहेत. पुन्हा गोलंदाजीला सज्ज होतोय तो वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे दुसरा षटक घेऊन होतो तो अरमान.
नाही, ऋषी बारे स्ट्राईकला आहे. नक्कीच आपण पाहिलं तर दापोलीचा एक स्टार खेळाडू बाहुबली आपण ऋषी बारे आता मात्र वा भाई वा गुरु ठोको. काय फलंदाजी, जबरदस्त फलंदाजी, जबरदस्त फलंदाजी. काय फलंदाजी करतोय, जबरदस्त फलंदाजी. पहिल्या चेंडूवर चांगला फटका नक्कीच मारतोय. आपण पाहिलं तर टॉस विन आहे तो साई स्पोर्ट्स हा संघ टॉस विन आहे. आपला निर्णय सांगायचा लवकर. फिल्डिंग गोलंदाजी स्वीकारले. नक्कीच गोलंदाजी स्वीकारली ती साई स्पोर्ट्स संघाने. धावसंख्या पाहिली तर 18 धावा पहिल्या षटकामध्ये लागल्या होत्या. त्यानंतर मात्र पहिल्या चेंडूवर चौकार वसूल करतोय तो साई ऋषी बारे. पुन्हा गोलंदाजीला सज्ज तो अरमान. स्ट्राईकला येतो पुन्हा एकदा ऋषी. आता मात्र चांगला चेंडू आहे, सोमवार चेंडू आहे, जबरदस्त चेंडू. कमबॅक नक्कीच करतोय संघासाठी. आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवर चौकार वसूल केला होता. त्यामध्ये गोलंदाजीला थोडासा बदल करतोय आणि चांगला चेंडू टाकतोय. पुन्हा एकदा गोलंदाजीला अरमान. आता मात्र वाह भाई वाह 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 वाह. उडाया टोको. षटकार. 6 धाबांसाठी जबरदस्त काय फलंदाजी चाललंय. आपण पाहिलं तर आजी मिली खोकून आणि जावयाला 90 टोकून आणि काय फटका मारलाय, जबरदस्त. वा बाई वा गुरु टोको. काय जबरदस्त फलंदाजी होते आहे. ऋषी बारे ऑन फायर. ऋषी बारे ऑन फायर होतोय. चांगली फलंदाजी आज दरम्यान आपण पाहिलं तर. गोलंदाजी अरमान याची थोडीशी नक्कीच खराब होते. अरमान थोडासा नक्कीच टेन्शनमध्ये असणार आहे. थोडंसं नाराजीचं वातावरण नक्कीच असणार आहे, कारण की आपल्या फलंदाजी खूप चांगली होते ऋषी बारे याच्याकडून. गोलंदाजी खराब होते अरमान याच्याकडून. सॅमी असेल, समीर सुद्धा त्याचे कानमंत्र दिला असेल. नक्कीच सॅमी एक छोटा रिचार्ज मोठा धमाका नक्कीच आहे मैदानामध्ये आपण दिसतोय. पुन्हा गोलंदाजीला सज्ज होतो अरमान. स्ट्राईकला तो पुन्हा एकदा ऋषी बारे ऑन फायर होतोय. पुन्हा एकदा गोलंदाजीला सज्ज होतोय तो गोलंदाज अरमान. स्ट्राईकला तो ऋषी बारे. आता मात्र पॉइंटच्या फटक्या दिशेने फटका मारतो. बघ झेल होतो का. हो आता मात्र जबरदस्त मैदानावर पाहतोय आणि गडी बाद होतोय ऋषी बारे. एक स्टार खेळाडू गडी बाद होतोय. गडी बाद होतोय ऋषी बारे. एक चांगला खेळाडू बाद होतोय. नक्कीच ऋषी बारे सारखा खेळाडू बाद होतोय आणि एक मोठा झटका पुन्हा एकदा बसतोय संघाला. आता नवीन खेळाडू मैदानात उतरलाय समीर मुझाफर. तर समीर आणि आयाज ही मैदानात आपण जोडगिरी पाहतोय. समीर आणि आयाज. गोलंदाज सज्ज होतो तो गोलंदाज पुन्हा एकदा अरमान. 10 ते 15 पावलांचा रनअप घेऊन मैदानामध्ये पंचांच्या डाव्यातून गोलंदाजीला सज्ज होतोय तो अरमान. स्ट्राईकला येतो पुन्हा एकदा समीर. आता मात्र पुन्हा एकदा फटका मारतोय. पुन्हा झेल होतोय. झेल होतोय का आणि पुन्हा एकदा झेल डुबतोय. पुन्हा एकदा गडी बाद होतोय. चांगली गोलंदाजी होत आहे आणि गडी बाद होतोय पुन्हा एकदा. अरमान पुन्हा एकदा अरमान नक्कीच थोडासा आपण पाहिलं तर थोडासा पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं चौकार पाहिला होता, षटकार पाहिला होता. नंतर मात्र अरमान आता ऑन फायर होतोय.
जरा कृपया सहकार्य करायचं आहे. पंचांना सुद्धा विनंती करतोय की चला जरा वेळ कमी आहे, वेळेचं बंधन आहे. पंचांना विनंती करतोय चला वेळ कमी आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. नवीन फलंदाज पेंट्या तेरेकर. नवीन फलंदाज मैदानात दाखल पेंट्या. आपण पाहिलं तर धावा झाल्यात त्या 28 धावा फलकावं लागल्यात. अरमान ऑन हॅट्रिक आहे नक्कीच. शेवटचा आपण काय चेंडू शिल्लक नक्कीच आहेत. मात्र पेंट्या आता मात्र स्ट्राईकला आहे. अरमान गोलंदाजी करतोय. हॅट्रिक वर आहे अरमान. आता मात्र स्वैरी चेंडू आहे नक्कीच. पंचांना त्रास होतोय. पंच हात पाय लावत आहेत आणि अमात्र धावायची भर पडते. पुन्हा एकदा गोलंदाजीला सज्ज. पुन्हा एकदा अरमान गोलंदाजी करतोय. आता मात्र फटका मारतोय. बघूया झेल होतोय का, झेल होतोय का. आणि खाली जातोय तो सॅमी आणि शेल सोडलाय. शेल सोडलाय सॅमी कडून. ही चुकी ला माफी नाहीये. हॅट्रिक नक्कीच होती, हॅट्रिक होती. मात्र हॅट्रिक चा चान्स उकलेला आहे. वाईट होता चेंडू आणि हॅट्रिक नक्कीच होती. वाईट चेंडू नक्कीच होता आणि हॅट्रिकचा चान्स नक्की होता. मात्र बघूया 2 षटकांचा धावा झाल्यात त्या 30 धावा फलकावं लागल्या. 2 षटकांचा खेळ संपला. धावायला 30. नक्कीच विलाजी मोरे यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. आपण पाहिलं तर नक्कीच 11, 12, 13 ह्या टुर्नामेंट आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्त या स्पर्धा आहेत. यासाठी 30,000 पहिले पारितोषिक आणि 20,000 30 आणि 20 या स्पर्धा आपण पाहिलं तर 11, 12, 13 आयोजित लीग स्पर्धा नक्कीच आहेत. आपल्याला जे नावं नोंदवायचे असेल नक्कीच विलास मोरे असतील, अविनाश तांबे असतील, त्याच्या नावे नोंदवायचे आता जतीन साळगोर त्यांचं सुद्धा त्याने नाव 10, 11, 12, 13 आपल्या टुर्नामेंट मोठी असणार आहे. यानंतर ही सुद्धा मोठी स्पर्धा नक्कीच आहे. गोलंदाजीला सज्ज पुन्हा एकदा गोलंदाज येतोय रमेश कोपटकर. हे एक नावाजलेलं नक्कीच आहे. मॅन फ्रॉम हार्णे रमेश गोलंदाजीला सज्ज येतोय. स्ट्राईक येतो फलंदाज पेंट्या. अठरा चेंडू 32 धावांचं लक्ष नक्कीच आहे. 18 चेंडू 32 धावा. गोलंदाजीला सज्ज तो रम्या. स्ट्राईक येतो पेंट्या. पहिल्या चेंडूवर चेंडू तर नक्कीच तटवलाय. जोरदार फटका नक्कीच आहे. बघूया फिल्डिंग एवढी चांगली होते की 2 धावा घेण्यात यश येत नाही. सिंगल धाव घेण्यात यश आलं. नक्कीच 2 धावा झाल्या असत्या तर नक्कीच फरक पडला असता. नक्कीच 2 फटके किंवा 1 फटका नक्कीच मोठा इतिहास घडू शकतोय. बघूया काय होत आहे. गोलंदाजी सज्ज होतोय पुन्हा एकदा रम्या. एक नावातलेलं नाव आहे. गोलंदाज रम्या. स्ट्राईकला पुन्हा एकदा फलंदाज. बघूया पुन्हा एकदा चांगला चेंडू यॉर्कर चेंडू होता. सिंगल धाव घ्या. दुसरी धाव घेतो का. दुसरी धाव घेण्यात यश येत नाही. चांगली गोलंदाजी रम्याकडून होते. आता मात्र चांगली गोलंदाजी होते. आता मात्र एक मोठा फटका. गेअर थोडासा चेंज करावा लागेल. थोडासा गेअर चेंज नक्कीच करावा लागेल. जर संघाला जिंकायचं असेल तर एक मोठा फटका मारणं गरजेचं असतं. आता मात्र पुन्हा एकदा पेंट्या. आता मात्र फटका मारतोय. जातोय. वा भाई वा गुरु ठोको.
वा बाई वा, काय फटका मारलाय. याच फटक्यांची गरज नक्कीच आहे. उडाया जबरदस्त, या फटक्यांची गरज नक्कीच आहे. 6 धावा या दरम्यान मिळाल्या. पेंट्या ऑन फायर. काय फलंदाजी होत आहे, नक्कीच फलंदाजीची गरज असणार आहे, कारण आपल्या धावसंख्या जर जिंकायची असेल तर या षटकांची गरज नक्कीच असणार आहे. धावा झालं ते बघूया आपण. आमचे सोहेल धावसंख्या बघूया. 38 धावा पलकावलेल्या. आता मात्र पॉइंट चेजने फटका होता. मात्र बघूया धावा किती म्हणतात. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी, तेवढी चांगली फिल्डिंग होते. मात्र 2 धावा होणं गरजेचं होतं. मात्र रनिंग बिटवीन द विकेट थोडीशी छोटी होत्या, कारण 2 धावा नक्कीच व्हायला पाहिजे होत्या. 2 धावा नक्कीच होत नाही आहेत, कारण माहिती प्रत्येकावर विश्वास आहे, आत्मविश्वास आहे की आपण मोठे फटके मारू. पण मोठे फटके आणि छोटे फटके याच्यामध्ये फरक नसतो. छोटे फटके पण आपण घ्यायला पाहिजेत. धावा होणं गरजेचं आहे. मात्र धावा होत नाही आहेत. पण गोलंदाजीला सज्ज होतो पुन्हा एकदा रम्या. आता मात्र टोको. वा बाय गुरु टोको. काय फटकेबाजी झालं. उड्या जबरदस्त. खराब गोलंदाजी रम्या याच्याकडून. पुन्हा सिक्सर. 6 धावा. धावा संख्या मात्र जोमाने वाढलेली आहे. धावायला 45 45 धावा. 13 चेंडू 17 धावा. 13 चेंडू 17 धावा. जरा खराब गोलंदाजी नक्कीच होते. फलंदाजी मात्र जोरात होते. 13 चेंडू 17 धावांची गरज आहे. यानंतर आपण पाहिलं तर साई स्पोर्ट्स आणि फाटक डेव्हलपर्स या संघादरम्यान सामना होणार आहे. साई स्पोर्ट्स संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारले. पुन्हा रम्या गोलंदाजीला सज्ज होतोय. रम्या गोलंदाजी करतोय पुन्हा एकदा. आता रिव्हर्सचा फटका. वा भाई वा गुरु, काय फलंदाजी ऑन फायर. जबरदस्त. काय फलंदाजी होते. काय फलंदाजी. पेंट्या ऑन फायर होतोय. वा भाई वा गुरु. टोको. अय्याज ऑन फायर होतोय. आपण पाहिलं तर अय्याज कडून 5 चेंडू मध्ये पाहिलं तर 4 सिक्सर मारलेत अय्याजनी. अय्याज ऑन फायर होतोय. 5 चेंडू मध्ये 25 धावा त्यांनी वसूल केल्यात. काय फलंदाजी करते अय्याज. जबरदस्त. आता मात्र आपण आमचे स्कोर आम्हाला सांगितले 6 चेंडू 12 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. तर वेळ कमी आहे. पंचाने विनंती करतोय, चला वेळ कमी आहे, तर फास्ट घ्यायचा. 12 चेंडू 11 धावा. चॅम्पियन्स लीग एक मोठी टुर्नामेंट आणि आजचा पहिला दिवस आहे. पहिल्या दिवसाला आपण सामने पाहतोय. आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे एंड करून गोलंदाजीला पुन्हा एकदा सज्ज होतो. गोलंदाज बघूया. गोलंदाज साई देसाई असेल, शेखर आगरे, बावा पवार यांच्या माध्यमातून आपण मॅच पाहतोय. आपण गोलंदाजीला सज्ज होतोय. गोलंदाज आणि गडी बाद होतोय. पहिल्या चेंडूवर नक्कीच गडी बाद होतोय. गडी बाद होतोय नक्कीच. गडी बाद होतोय आणि पहिला पुन्हा एकदा झटका बसतोय तो संघाला. 12 चेंडूने 11 धावा असताना पिंट्या गडी बाद होतोय. एक चांगला स्टार खेळाडू गडी बाद होतोय. नक्कीच आपण चॅम्पियन्स लीग एक मोठी स्पर्धा आहे. नक्कीच आपल्याला काय दुखापत झाली तर श्री मानाचा गणपती यांच्याकडून ॲम्ब्युलन्स आपल्याला ठेवलेली आहे. जर दुखापत होऊ नये पण झाली तर नक्कीच ॲम्ब्युलन्स आपली ठेवलेली आहे आणि आपली सेवा ठेवलेली आहे. अत्यावश्यक सेवा आपण ठेवलेली आहे. श्री मानाचा गणपती ॲम्ब्युलन्स ठेवलेली आहे.
एक मोठी स्पर्धा आणि या स्पर्धेचं नक्कीच आयोजन खूप मोठं आहे. बाबा पवार असेल, साई देसाई आहे, शेखर अग्रवाल यांच्या माध्यमातून आपण स्पर्धा आपण पाहतोय. नवाजभाई फक्की असतील त्यांचं सुद्धा सगळ्यांच्या ह्या माध्यमातून आपण पाहतो या टुर्नामेंट. कुणाला दुखापत झाली तरी आपण ॲम्ब्युलन्स ठेवलेली आहे. पण गोलंदाजीला सज्ज होतो गोलंदाज. आता मात्र चांगला चेंडू तोटवर सिंगल धाव निश्चित आहे. सिंगल धाव घेतोय आता मात्र. आपण पाहिलं तर दापोलीच्या ही ऐतिहासिक मैदानावर पहिल्यांदा आपण पाहिलं तर साई देसाई तुमच्या माध्यमातून ही ॲम्ब्युलन्स आपण सेवा ठेवलेली आहे. नक्कीच एक मोठी स्पर्धा. नक्कीच तुम्ही खूप मोठं आयोजन आणि स्पर्धा मोठी आहे. मॅन ऑफ द सिरीज पण टीव्ही ठेवली आपण, बॅट्समनला बॅट ठेवली आहे. एक मोठी स्पर्धा आहे. बॉलरला कुलर ठेवला आहे. जबरदस्त काय टुर्नामेंट. वा भाई वा गुरु जबरदस्त हो. काय गोलंदाजी करतोय पुन्हा एकदा. चांगली गोलंदाजी या टुर्नामेंट होते. पुन्हा एकदा अरमान गोलंदाजीला सज्ज होतोय. चांगली गोलंदाजी या टुर्नामेंट होते. 12 चेंडू 11 धावा असताना गोलंदाजी खूप चांगली होते. आता मात्र चांगला फटकामध्ये कव्हर दिसणे. झेल होतो का? झेल होत नाहीये. मात्र सिंगल धाव घेतो, दुसरी धाव घेतो. दुसरी धाव घेण्यात यश येत नाही. मात्र एक सिंगल धाव घेण्यात यश येत आहे. थोडं खराब होतं ना की 2 धावा घेण्यात यश आलं असतं. मात्र एकच धाव घेण्यात यश येत आहे. पुन्हा एकदा गोलंदाजीला सज्ज होतोय अक्षयजी पाठक. नक्कीच तुमचा सुद्धा टीम हार्दिक स्वागत नक्कीच आहे. तुमचा बर्थडे होता. नक्कीच बर्थडेच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला बिलेटेड. आता मात्र वा भाई वा गुरु झेल खेळण्याचा चान्स होता. मात्र जातोय चौकार. 4 धावांसाठी 4 धावा मिळत आहेत. 4 धाव्यानंतर अक्षय पाठकचा संघ नक्कीच पाठक डेव्हलपर्स आणि साई या दरम्यान साई स्पोर्ट्स या संघादरम्यान आपण सामना नक्कीच पाहणार होतो. यानंतर साई स्पोर्ट्स संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारले. पुन्हा गोलंदाजीला सज्ज होतो अरमान. स्ट्राईकला तो फलंदाज. आता मध्ये चांगला चेंडू तोडून सिंगल धाव निश्चित घेण्यात यश येत आहे. नक्कीच त्यांना माहिती आहे की सिंगल धाव घेणं सुद्धा गरजेचं आहे. कारण षटक संपलाय. आता मात्र बघूया 6 चेंडू 4 धावा. 6 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. 6 चेंडू 4 धावांची गरज आहे. पंचांना विनंती आहे आणि जे खेळाडू आहेत त्यांचे जे आपले कर्णधार आहेत त्यांना विनंती करतो की जास्त वेळ घेऊ नका. वेळ कमी आहे. चॅम्पियन्स लीग आयोजित या स्पर्धा आजचा पहिला दिवस आहे. पहिल्या दिवशी आपण पाहतो रोमांचक हे सामने आपण पाहतोय. यासाठी नक्कीच पाहिलं तर ॲम्ब्युलन्स सुद्धा आपण पाहिलं तर ह्या ऐतिहासिक मैदानात पहिल्यांदा आपण पाहिलं की ॲम्ब्युलन्स सुद्धा ठेवलेले की कुणाला जर कुणाला जर त्रास झाला, दुखापत झाली तर नक्कीच ॲम्ब्युलन्सची सेवा पहिल्यांदा आपण दापोलीमध्ये पाहिले. मानाचा गणपती आयोजित त्यासाठी आपण ठेवलेले आहेत. आणि 70-70चे पेंट्या रेवाळे यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. पेंट्या रेवाळे साहेब यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. त्यांच्या माध्यमातून आपण टी शर्ट आपण हे छापलेले आहेत. पेंट्या रेवाळे साहेबांना सुद्धा विनंती करतो आहे की त्यांनी यायचं आहे. धन्यवाद साहेब. तुमचं सुद्धा म्हणून हार्दिक स्वागत आहे. तुमच्यामुळे या स्पर्धा संपन्न होत आहेत. आता मात्र गोलंदाज सज्ज. गोलंदाज सज्ज होतो गोलंदाज. आता मध्ये चांगला चेंडू तटतो. सिंगल धाव निश्चित मध्ये. आता मध्ये सिंगल धाव निश्चित मध्ये. 6 चेंडू आणि 5 धावांची गरज असताना बघूया 4 चेंडू 2 धावा. आमचे सनी साहेब सुद्धा आहेत आमच्या सोबत जोडलेले आहेत. नक्कीच त्यांचा सुद्धा बुलंद आवाज आपण ऐकणार आहोत. 4 चेंडू 2 धावांची गरज आहे. गोलंदाजीला सज्ज गोलंदाज. आता मात्र फटका मारतोय. झेल होतोय का? झेल टिप होतोय. वा बाई वा. झेल नक्कीच टिपलाय. जबरदस्त. थोडासा वेळ मात्र कमी आहे. 4 चेंडू आणि 2 धावा असताना काय झेल टिपलाय. सुंदर झेल टिपलाय. तीन चेंडू 2 धावा.
या अंतरावर सामना साई स्पोर्ट्स आणि फाटक डेव्हलपर्स. नक्की साई स्पोर्ट्स संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारले. आपण पाहिलं तर 11-12 10-11-12 जयंती निमित्त आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त स्पर्धा इथंच असणार आहेत. 30,000 आणि 21,000 हे प्राइज असणार आहे. लीग स्पर्धा नक्कीच असणार आहे. लीग स्पर्धा आहेत. यासाठी संपर्क साधे विलास मोरे आहे, अविनाश तांबे आहेत, त्यांच्यावर संपर्क साधा जतीन साळगवत, त्यांच्यावर संपर्क साधून आपली टीम नोंदणी करून घ्यायची. पुन्हा गोलंदाजीला सज्ज होतो गोलंदाज. 3 चेंडू 2 धावा. नवीन फलंदाज मैदानामध्ये गेला. नवीन फलंदाज कोण आहे? नवीन फलंदाज कोण आहे मैदानामध्ये? जरा बॅट्समॅन जरा नाव सांगा कृपया सहकार्य करा. रितेश नितेश तावशेकर मैदानामध्ये आलं. नितेश तावशेकर पुन्हा एकदा चांगला चेंडू, सुंदर चेंडू आहे, मात्र एक धाव घेण्यात दिसत आहे. नक्कीच एक धाव घेतला तरी पण खूप महत्वाचं नक्कीच आहे. कंपल्सरी चेस आहे, याची नोंद घ्यायची आहे. दोन चेंडू एक धाव. मात्र काय बघूया मैदानामध्ये, 2 चेंडू 1 धाव. नक्की स्वप्नील शिंदे असेल, आकाश असेल, जतीन असेल. पुढची मॅच आपण बघूया पुन्हा निर्धाव चेंडू नक्कीच आहे. बघूया काय होत आहे. 1 चेंडू 1 धाव. काय चाललंय मैदानामध्ये? वा 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 गुरु. 1 चेंडू 1 धाव. 2 चेंडू 1 धाव असताना आता मात्र 1 चेंडू 1 धाव निश्चित आहे. पुन्हा गोलंदाज सज्ज आहे. गोलंदाज 1 चेंडू 1 धाव. बघूया काय होत आहे. 1 चेंडू 1 धाव. आता मात्र पटकामध्ये झेल होतो का? झेल होतोय का? झेल झाला तर मात्र झेल होत नाहीये. झेल होत नाही आणि संघ विजय झाला. विजय संघाचं नक्कीच अभिनंदन आहे. अभिनंदन. नक्कीच टफ नक्कीच आहे. जबरदस्त मॅच झाली. आपण पाहिलं तर यानंतर होणारा सामना येतो फाटक डेव्हलपर्स आणि साई स्पोर्ट्स. जिबर नेटवर्कचे मनोज मोहिते यांना विनंती करतोय जरा या इकडे.